मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण मराठी बालभारती इयत्ता 6वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 25 नवा पैलू या पाठाचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. मुलांनो, या पाठाच्या लेखिका आहेत प्रतिभा पानट. लेखिका अमरावती येथील श्री बुलिदान राठी मूकबधीर विद्यालयामध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. मूकबधीर व अपंग यांच्या समस्यांची उकल करणाऱ्या अनेक कथा आणि लेख प्रसिद्ध. बोलू व ऐकू न शकणाऱ्या मुलांची योग्य वेळी तपासणी करून त्यावर उपचार केल्यास ती मुले ऐकू बोलू शकतात. त्यासाठी शाळा हा एक चांगला उपाय आहे हे या कथेतून सांगितले आहे. मुलांनो, पाठाचा थोडक्यात परिचय पाहूयात. या पाठामध्ये दिगू नावाचा एक मुलगा आहे आणि तो मूकबधीर होता. त्याची आजी नेहमी त्याला दवाखान्यात दाखवण्यासाठी घेऊन यायची. दिगूच्या आजीची भेट वत्सला या शिक्षिकेशी होते. पुढे आजी दिगूला वत्सलाबाईंच्या मूकबधीर मुलांच्या शाळेत भरती करते. तसेच आपले शेत विकून वत्सलाबाईंच्या नवीन मूकबधीर मुलांच्या शाळेसाठी पैसे देण्याचा मनोदय व्यक्त करते. आजीच्या विचारांचा एक नवीन पैलू या पाठामध्ये आपल्याला दिसतो. आपण पाठाला सुरुवात करूयात. आजी आपल्या 4-5 वर्षाच्या नातवाला घेऊन बसमधून उतरल्या. आभाळ अगदी गच्च भरून आलेले होते. आभाळ अगदी गच्च भरून येणे म्हणजे पावसाचे काळे ढग जमा होणे. क्षणभरातच पाऊस कोसळणार असे दिसत होते. स्टँडपासून दवाखाना अगदी जवळ असल्याने आजी नातवाला घेऊन चालत निघाली. आजीचा नातू दिगू आजूबाजूला पाहत हळूहळू चालत होता. चल रे बाबा, लवकर लवकर, पाऊस सुरू व्हायच्या आत पोहोचलं पाहिजे दवाखान्यात, आजी दिगूला म्हणाली. पण त्याला सांगून काय उपयोग? ऐकू कुठं येतंय त्याला? आजी खंत करत पुटपुटली. खंत करणे म्हणजे काळजी व्यक्त करणे. आणि स्वतःशीच पुटपुटत पुढे चालू लागली. या ठिकाणी आजीला दिगूची काळजी वाटत होती, कारण दिगूला ऐकायला येत नव्हतं. दवाखान्याच्या बंद दाराकडे आजीचे लक्ष गेलं. आता कुठे थांबणार? आजी विचारात पडली. एवढ्यात रिक्षाचा जोराचा आवाज ऐकू आला. तिने मागे वळवून पाहिले तर रिक्षाच्या समोर दिगू उभा होता आणि रिक्षावाला त्याला काहीतरी बोलत होता. अरे पोरा, केव्हाचा आवाज येतोय पण ढिम्म हलत नाही? बहिरा आहे की काय? रिक्षावाल्याचे बोलणे ऐकून आजीच्या डोळ्यात चटकन पाणी आले. ज्या दिवशी दिगू बहिरा आहे असे लक्षात आले त्या दिवसापासून त्याचे घरदार सर्व काळजीत पडले आहे. आता गावातल्या लोकांच्या सांगण्यावरून आजी त्याला घेऊन वेड्या आशेने शहराच्या डॉक्टरांकडे आली होती. दवाखाना बंद होता. बाहेर मुसळधार पाऊस तशीच दीडमूड होऊन ती भिंतीच्या अडोशाला थांबून राहिली. इतक्यात एक तरुण मुलगी वत्सला आजीच्या शेजारी येऊन उभी राहिली. आजी शहराच्या डॉक्टरांबद्दल स्वतःशीच बोलत होती. ते सारे वत्सलेने ऐकले होते. रिक्षावाल्याने दिगूला हटकले होते तेही तिने पाहिले होते. काहीतरी मनाशी ठरवून ती आजींना म्हणाली. कोणत्या गावाला जायचं आजी? पाऊस तर फार पडतोय. कोण ग बाई तू? माझं नाव वत्सला आहे, शिक्षिका आहे मी, वत्सला म्हणाली. असं होय, मला वाटलं तू एखादी डॉक्टरच आहेस. ज्याच्यासाठी मी शहरात आले होते तो दवाखाना बंद आहे. काय करावं कळेनासं झालंय बघ, आजी बोलली. एवढ्या पावसात कुठे जाता? या वादळात झाडंबिडं रस्त्यावर पडतात. आजी, त्यापेक्षा माझ्या घरी चला. नको घरी, या पोराची आई वाट पाहू द्या. आजची रात्र माझ्याकडे राहा. उद्या मी तुम्हाला जे काही दाखवीन ते पाहून हसत घरी जाल, वत्सलाने आजीला
मोहात पाडले. मोहात पाडणे म्हणजे आकर्षित करणे. आजी थोडीशी विचारात पडली आणि मनाशी काहीतरी ठरवून म्हणाली, असं होय, हसणं मिळणार असेल तर तुझ्या घरी येते मी. गेली 5 वर्ष झाली हसणं विसरलो आम्ही. पाऊस ओसरल्यावर आजी दिगू वत्सलाच्या घरी गेले. जेवणे झाली, गप्पा मारणे सुरू झाले. वत्सला ही मूकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिका होती. अत्यंत आनंदी, हसऱ्या स्वभावाची. तिने विचार केला की बोलकी मुले शिकतात, हसतात, खेळतात, आनंदी जीवन जगतात. त्यांना कोणीही शिकविल, पण ज्यांच्या वाट्याला बहिरेपणाचे, मुकेपणाचे दुःख आले आहे, त्यांना कोण शिकवणार, कोण सुकवणार, त्या मुखपाकळ्या कोण उमलवणार? त्यांच्यातील सत्व जागून त्यांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे, विश्वासाचे हास्य फुलवायचे हा पक्का निर्धार करून ती मूकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिकेचे काम करत होती. आजीशी गप्पा मारत तिने त्यांची सर्व माहिती काढून घेतली. आजी पण कितीतरी दिवसांनी असे मनमोकळे बोलायला मिळाल्यागत बोलत होती. आमच्याकडे कोणीच असं मूकबधीर नाही पोरी, त्यामुळे आम्हाला फार धक्का बसला. आजी हळहळली. वत्सलाला खूप वाईट वाटले. हळहळणे म्हणजे दुःख व्यक्त करणे. ऐकू येत नाही म्हणजे सारे संपले असे नाही. शहरात त्याच्या कानांची तपासणी करून त्याचा श्रवणरास वेळीच पाहिला असता, त्यानुसार श्रवण यंत्र दिले असते तर आत्तापर्यंत तो ऐकू बोलू शकला असता. किती लवकर हे व्हायला पाहिजे होते. मुलांची पहिली 5 वर्ष म्हणजे भाषा शिकण्याचे वय, वत्सला म्हणाली. दुसऱ्या दिवशी आजीबाईंना घेऊन वत्सला शाळेत आली. मुक्या मुलांची शाळा असते हे पाहून आजीला आश्चर्य वाटलं. हेडफोन्स लावून बसलेली मुले, माईकमधून शिकवणाऱ्या बाई, हे सगळे आजीला नवलच वाटत होते. शाळेतील एक बाई एका छोट्या मुलाला यंत्राच्या साहाय्याने गोष्ट शिकवत होत्या. हे वत्सलाने आजीला दाखवले. आजी उत्सुकतेने बघत होत्या. बहिऱ्या मुलांच्या तोंडून बाहेर पडलेले उच्चार टिपायला त्यांचे कान सावध झाले होते आणि मुलं बाईसारखेच हसत हसत बोलले. तेव्हा तर आजीच्या अंगभर आनंदलहरी उसळल्या. आजी खूपच उल्हासित झाल्या. वत्सला त्यांना यंत्राची माहिती करून देत होती. यंत्रामुळे बहिऱ्या मुलाला आवाज ऐकू येतो. आवाज आल्याच्या आनंदाने ते मूल आपल्या चेहऱ्याकडे पाहते, आपल्या ओठांच्या हालचाली पाहते व तसे बोलण्याचा प्रयत्न करते. तिने त्यांना हिअरिंग एड्स दाखवले, इंडक्शन लूप सिस्टीमची खोली दाखवली आणि हळूच आजीला विचारले, काय आजी, मग दिगूला ठेवायचं का आमच्या शाळेत? आजी खुदकन हसली आणि म्हणाली, होय ग, माझा दिगू येऊ दे तुमच्या शाळेत. पण असे पुटपुटत आजी एका वेगळ्या स्वप्नात हरवली. आजीला नातवाच्या दुःखावरून सर्वच मुक्यांच्या दुःखाची जाणीव झाली होती. तिच्या मनात विचार आला, आपल्याही खेड्यात अशी मूकबधीर शाळा काढली तर? मनाशी काहीतरी ठरवून आजी म्हणाली, पोरी, माझ्या गावी अशी शाळा काढून देशील? आजी, शाळा काढायची म्हणजे जागा पाहिजे, पैसा पाहिजे, यंत्रे किती महाग, वत्सला म्हणाली. वत्सलाबाई, आम्ही खेड्यातले लोक शिक्षणानं अडाणी राहिलो, पण कष्टानं आम्ही शेती खूप जमवली. एक शेत विकलं तर लाखाला जाईल, आजी म्हणाली. आता मात्र वत्सला थक्क होऊन ऐकत होती. म्हणजे शेत विकून एवढा पैसा देणार तुम्ही मुक्यांच्या शाळेला? हो, देणार. अगं बाई, माझ्या गावची मुलं शाळेत जातील, शिकतील, त्यांना वळण लागेल, स्वतःच्या पायावर उभं राहतील. आजीने या मूकबधिरांसाठी काही करण्याचे ठरवले आणि तिने तसे बोलून दाखवले. आजीच्या विचारातील या नव्या पैलूचे दर्शन होतात वत्सल्याचे अंतःकरण भरून आली. ती म्हणाली, आजी, मी म्हटलं होतं ना, उद्या मी जे दाखवीन ते पाहून तुम्ही हसत घरी जाल म्हणून. होय ग वत्सला,
त्या कालच्या पावसाने माझ्यावर फार उपकार केले. मी शहरातल्या डॉक्टरांकडे निघाले होते. तुझ्या रूपात मला डॉक्टरच भेटला बघ. आजी हसू लागल्या. आजीच्या उत्तराने वत्सलाही आनंदित झाली. तिलाही हसू आले. कालपासून ही आपल्या आईसारखी दिसणारी बाई हसतीये, आजी हसतीये हे पाहून कसे का होईना दिगूच्या चेहऱ्यावर हसू उमटले.